अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती महाराजांची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे आणि या शुभ नक्षत्रावर आपण जी कुठली कामे करू त्याचे तुम्हाला खूप लवकर फळ मिळते. प्रत्येकजण सोनं आणि चांदी खरेदी करू शकत नाही, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, संततीचा लाभ व्हावा आणि भरभराट व्हावी, चांगले आरोग्य लाभावे यासाठी साधे सोपे जे काही उपाय करता येतील ते पाहणार आहोत. सर्वांनी माहिती अगदी शेवटपर्यंत ऐका आणि ऐकत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी असे लिहा. तर भक्त हो, पुष्य नक्षत्र हे 8वे नक्षत्र आहे आणि या नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. ते नक्षत्र जर गुरुवारी आले तर गुरुपुष्यामृत हा योग बनतो. या योगावरती तुम्ही संतती प्राप्तीसाठी सेवा करू शकता आणि आज आपण संतती, संपत्ती, चांगल्या आरोग्यासाठी काही सेवा पाहणार आहोत. तर सर्वात आधी सकाळी उठल्याबरोबर आपण जी काही आपली नित्यकर्मे करतो ती करून देवपूजा वगैरे तुम्हाला करून घ्यायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घराला प्रवेशद्वार असतं, प्रवेशद्वाराला उंबरठा असतो. बघा, बऱ्याचशा जणांचा फरशीचा वगैरे सुद्धा असू शकतो. तरीसुद्धा तुम्हाला हा उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर हळद घेऊन त्या हळदीमध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्याचं खूप छान पेस्ट करायची आणि या पेस्टने तुम्हाला उंबरठा सारून घ्यायचा आहे, म्हणजेच उंबरठ्याला लेपन करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला काही कारणास्तव इथे प्रत्यक्ष व्हिडिओ नाही दाखवू शकत, पण सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करते. उंबरठा तुम्ही व्यवस्थित लेपन करून घेतला, त्यानंतर बरोबर मध्यभागी तुम्हाला कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची, एक फूल ठेवायचं आणि कुंकवाचे स्वस्तिक काढल्यामुळे जी काही बाहेरील निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि जे आपण उंबऱ्याला लेपन करतो यामुळे सुद्धा आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा आहेत त्या बाहेर जातात आणि बाहेरून आपल्या घरामध्ये फक्त पॉझिटिव्हिटीच येते. तर यासाठी अवश्य गुरुवारी तुम्ही या पद्धतीने उंबरठा लेपन करा आणि त्याचबरोबर इथे तुम्ही तुपाचा शक्य असेल तर गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून तुपाचा दिवा लावा किंवा साधा तेलाचा जरी लावला तर त्यामध्ये तुम्ही एक कापूरवडी टाका, ज्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये अगदी आनंदाने येऊन कायम आपल्या घरामध्ये तिचा वास राहील. तर बघा, ज्या घरामध्ये स्वच्छता असेल तिथेच देवी लक्ष्मी वास करत असते. तर यानंतर तुम्हाला तुळशीची विशेष पूजा करायची आहे. दररोज आपण तुळशीला जल अर्पण करतो, त्याचबरोबर हळदी कुंकू वाहून तुळशी देवीची पूजा करतो. पण गुरुपुष्यामृत योग हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि गुरुवार आहे, या दिवशी विशेष तुळशीची पूजा करायची आहे. आता बऱ्याच ताईंना जर मासिक धर्म असेल तर मग त्यांनी ही पूजा पुढच्या एखाद्या गुरुवारी किंवा नंतर शुक्रवारी केली तरीसुद्धा चालेल. फक्त हा उपाय एकदाच करायचा आहे. तर त्यासाठी इथे लागणारं साहित्य ताटामध्ये घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. गोमूत्र, हळदी, त्याचबरोबर कमळगट्ट्याची 5 मणी घेतलेले आहेत, पान सुपारीचा विडा आणि हिरव्या विलायची 16, त्याचा एक आपण हार तयार केलेला आहे. त्याचबरोबर 16 शंख घेतलेले आहेत. तर हे शंख तलावामध्ये किंवा एखाद्या तुम्हाला नदीमध्ये मिळून जातील. तर हे मी गावाकडून आणलेले आहेत आणि गेली 2 वर्षापासून मी हा योग्य तिथीवरती तुळशीचा उपाय करत असते आणि तेच माझे शंख मी पुन्हा धुवून स्वच्छ करून घेत असते. जर तुम्हाला ज्या ठिकाणी देवांचं साहित्य वगैरे भेटतं तिथून आपण शंख घेतो देवपूजेसाठी, तो मोठा असतो. अशा छोट्या साईजचे जर तुम्हाला शंख भेटले तर मग तुम्ही तिथून हे शंख घेऊ शकता. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. खूप ताईंच्या कमेंट्स होत्या की आम्हाला 1-2 मुली आहेत, आमच्या मुलींची इच्छा आहे आम्हाला भाऊ व्हावा. तर देवी लक्ष्मींचा शंख हा भाऊ आहे.
त्यामुळे तुम्हाला अशी एकदा तरी ही सेवा करायची आहे. तर तुळशीची कुंडी किंवा वृंदावन असेल तर अगदी त्याचा थोडासा भाग तुम्हाला हळदीने अशा पद्धतीने सारवून घ्यायचा आहे. म्हणजेच आपण ज्या पद्धतीने उंबरठ्याला लेपन करतो तसेच आपल्याला या तुळशीच्या वृंदावन जे आहे किंवा मग इथे माझी कुंडी आहे तर याला आपल्याला छानसं लेपन करून घ्यायचं आहे, जे मी करून घेतलेलं आहे. सर्वात आधी तुळशीला जल अर्पण करायचं आहे. अगदी थोडंसं घालून घेतलेलं आहे. पुन्हा मग उसाचा रस घालायचा आहे. पण आता उसाचा रस नसल्यामुळे मी एका वाटीमध्ये थोडेसं गूळ साखर मिक्स केलेलं आहे आणि ते मिश्रित पाणी अर्पण केलेलं आहे. त्यानंतर तुळशीला हळद लावून घ्यायची आहे. कुंकू जर केमिकल युक्त असेल तर अजिबात लावू नका. त्यामुळे तुळशी अजिबात फुलत नाही किंवा हिरवीगार होत नाही. त्यामुळे फक्त कुंकू वाहून घ्यायचं आणि स्वतःला आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर जे काही आपलं तुळशी वृंदावन आहे किंवा कुंडी त्याला 16 टिपके कुंकवाचे त्यावरती हळदीचे द्यायचे आहेत, जे मी इथे देऊन घेतलेले आहेत. आणि जे आपण संक्रांतीला खण आणत असतो पूजेसाठी म्हणजे सुगड, तर मी इथे एक सुगड अशा पद्धतीने पाण्याने भरून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही अगदी वर्षभर असं हे सुगड पाण्याने तुळशीत भरून ठेवा. कारण यामुळे काय होतं, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तुळशी आपली हिरवीगार राहण्यासाठी, तिला नेहमी ओलावा राहण्यासाठी असं एक सुगड तुम्ही भरून ठेवायचं आहे. ज्यामुळे आपल्याला एकादशीला तुळशीला पाणी घालता येत नाही. तर मग हे सुगड जे आहे यामध्ये पाणी असतं आणि आपोआप तुळशीमध्ये तो ओलावा राहील. त्यामुळेच मी हे असं भरून ठेवत असते. आता त्यानंतर पान सुपारीचा विडा ठेवला आणि त्यावरती जे आपण कमळगट्ट्याचे मणी घेतले होते ते सुद्धा ठेवले. हळदी कुंकू वाहून घेतलं. नंतर जे 16 शंख आहेत ते 16 शंख पूर्ण इच्छा सांगूनच या ठिकाणी आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचे आहेत. आणि मग जे 16 विलायचीची माळ आहे ती माळ घालताना जी मनातील इच्छा आहे ती सांगायची आहे. आणि शंख ठेवताना सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की मला मुली आहेत, तुळशी माते तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये मुलगा हो दे किंवा मग संतानप्राप्ती हो दे. जी तुमची इच्छा आहे ना ती तुम्ही सांगू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीची मनोभावे पूजा करायची आहे विलायचीचा. आणि हा शंखचा उपाय अतिशय प्रभावी आहे. मी स्वतः हा योग्य तिथीवरती योगावरती करत असते आणि स्वतः मी याचा क्षणोक्षणी अनुभव घेतलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगते. तर बऱ्याचदा काय होतं, सविस्तर सांगताना व्हिडिओ थोडेसे मोठे होतात. काही ताईंचं असं मत असतं की शॉर्टकट माहिती सांगावी, पण आपण इथे काही उपाय तोडगे अगदी असं नाही सांगत. प्रत्येक जी काही स्वामींकडून सेवा येते ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं मी काम करते. आणि मला असं वाटतं खूप जण नवीन आहे त्यांना सविस्तर सांगितलं तरच लक्षात येतं. त्यानंतर तुळशीदेवीला धूप दीप दाखवून घेतलेला आहे. आणि इथे मी तुपाच्या 2 फुलवाती घेतल्या होत्या. जर तुम्ही फुलवात वगैरे घ्यायची नसेल तर मग तुम्ही साधा तेलाचा दिवा घ्या, त्यामध्ये 1 कापूरवडी टाका आणि या पद्धतीने देवीला खूप सुंदर ओवाळून घ्या. तुळशीची आरतीसुद्धा आहे, तुम्हाला वेळ असेल तर तुळशीची आरती करू शकता. आणि संपूर्ण पूजा करत असताना ओम हरिप्रियाय नमः, ओम हरिप्रियाय नमः असे 16 वेळा म्हणा. त्याचबरोबर 16 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणा. म्हणजेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी हे दोन्हीही आपल्यावरती प्रसन्न होतात. संपूर्ण पूजा ते स्वतः पाहत असतात. ही पूजा साधी सोपी नसून खूप प्रभावी आहे. बघा तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती करून पहा. आणि अडचण असेल तर मग शुक्रवारी करा. त्यानंतर मग तुम्ही एखाद्या पुढच्या गुरुवारीसुद्धा करू शकता. आता यानंतर ज्यांना सोनं चांदी खरेदी करायचं असेल त्यांनी मग सोने चांदी गुरुपुष्यमृत योगावरती खरेदी करा आणि देवघरामध्ये देवी लक्ष्मींच्या समोर त्याशी हळदी कुंकू वाहून पूजा करा. म्हणजे काय होतं की जे काही आपण थोडंसं खरेदी केलेले दागिने आहेत, सोनं चांदी आहे, याची आपल्या घरामध्ये भरभराट होते. आणि ज्यांना शक्यच नाही आहे सोनं चांदी खरेदी करणं त्यांनी काय करायचं, या दिवशी थोडेसे धने आणि मीठ तुम्ही खरेदी करू शकता. हे मीठ आणि धने तुम्ही आपल्या देवघरामध्ये जेथे देवी लक्ष्मी आहे त्यांच्यासमोर याची थोडीशी वाटीमध्ये घेऊन पूजा करू शकता. या दिवशी ते तिथेच ठेवायचं. नंतर मग आपण जे काही स्वयंपाकात त्याचा वापर करतो तर यामध्ये ठेवायचं. यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे यामध्ये भरभराट होते. आणि धन्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरामधील धनधान्य सगळं काही भरभराटी होते. आता सर्वच जण काही सोनं चांदी घेऊ शकत नाही, त्यामुळे हा उपाय आवर्जून
आवर्जून करा. त्याचबरोबर तुम्हाला जर देवी लक्ष्मी रिलेटेड काही खरेदी करायची असेल तर मग तुम्ही या पुष्य नक्षत्रावरती आवर्जून करा. तर यावेळी सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 4:43 गुरुपुष्यामृत योग आहे आणि दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या शुभ वेळामध्येच तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र याचं सुद्धा पठण करायचं आहे. हे केल्यामुळे देवी लक्ष्मीला वाटत असते की आपण भगवान विष्णूंची सेवा करतो. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्याच घरामध्ये देवी लक्ष्मीचं कायम वास्तव्य स्थिर राहतं. त्यामुळे ही अशी साधी सोपी तुम्हाला छोटीशी सेवा आणि काही उपाय करायचे आहेत. अगदी प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा आणि लवकर अनुभव येईल तो सुद्धा नक्की शेअर करा. तर भक्त हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील. आजची सेवा स्वामी ऐचरणी आणि देवी लक्ष्मींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय माता दी.